काय संबंध तुमचा या वाड्याशी? तुम्हाला खोटं वाटेल, पण या वाड्याची मालकीण मी आहे. मी आनंदीबाई बिवलकर आणि या गावाची खोड. कोण? कुठली बाई? काय गये? कोण तू? हे बघा, तोंडाला येईल तसं बोलू नका. तुम्हाला माहित नाहीये, मीच या वाड्याची मालकीण आहे. काय नाव काय म्हणालात तुमचं? आनंदीबाई बिवलकर. इथं अक्कादांच्या नावाची नोंद आहे, पण वहिवाटदार म्हणून. पण मालक म्हणून आनंदीबाई बिवलकर हेच नाव. पेटाला दागिना नाही आहेत. कशाला येऊ मी वाड्यावरती? माझी बदनामी ऐकायला? अगं, मला या बदनामीने किती त्रास होतोय तुम्हाला नाही समजत. लोक बाहेर वाटेल ते बोलतात, वाटेल तसा अर्थ काढतात. मला वाचवण्यासाठी राजारामाने बाव्याला अडकवलं असं बोलतात. हे बघ, मी कदापिही बाहेर येणार नाही. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मला आता जगायचंच नाहीये. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार आहे. मला आता जगायचं नाहीये. हे बघा. अरे बापरे, आता एवढ्या वयस्कर बाईवर हात उगारणं शोभतं का त्यांना? शोभत, सगळं शोभत. हो, अशाच माणसाच्या बाजूने सगळे बोलतात. त्या दिवशी माझ्या बाजूने कुणी बोललं का? बोललं का कुणी? अहो, तलाट्याचे कागदपत्र दाखवले, हा वाडा माझ्या नावावर आहे हे सगळं दाखवलं, तरी सुद्धा मला धमकवतात ते लोक. तुम्ही घाबरू नका, आता त्या लोकांचे दिवस भरत आलेत. आताच नाही, फार पूर्वपार चालत आलंय हे. त्या सरकारने सुद्धा असाच ताबा मिळवला या वाड्यावर आणि पैसे दागिने घेऊन पोहून गेला. तुम्ही पण माझ्यासारखेच भोळे आहात. सगळे गावकरी भोळे आहेत. आता कळली ना तुम्हाला त्या सरकारची असलियत? हो, मी तुम्हाला हात जोडते. हा, मला न्याय मिळवून द्या. हा, मला कोण न्याय मिळवून देणार? कोणी नाही हो माझं. तुम्ही घाबरू नका. तुम्ही धीर सोडू नका. गावकऱ्यांना पण कळतंय, ते काय डोळे झाकून बसले नाहीत. त्यांचा पापाचा घडा भरू द्या, मग बघतो आम्ही त्यांना. परमेश्वरा, तूच वाचव आता. तूच वाचव रे बाबा. यांच्या तावडीतून तूच वाचव.